आदित्यनाथ हे इथे उपस्थित आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं जे त्यांचं अभिनंदन केलं जातंय, अभिवादन केलं जातंय, त्याचा स्वीकार करतायत। मंदिर परिसरामध्ये योगी आदित्यनाथ हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सामान्य नागरिक जे आहेत ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचं अभिवादन जे आहे ते योगी आदित्यनाथ स्वीकारतायत। अगदी आणि योगी आदित्यनाथांचं योगदान जर बघितलं राम मंदिर निर्माण कार्यामध्ये तर निर्माण कार्य सुरू झाल्यानंतरच त्यांचा कार्यकाळ जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे। आजही उत्तर प्रदेशमध्ये आणि खास करून अयोध्येत योगींचा सुद्धा नारा दिला जात असतो मोदींच्या पाठोपाठ आणि इथे उपस्थित जे सगळे निमंत्रित आहेत त्या निमंत्रितांचं स्वागत हे स्वतः योगी आदित्यनाथ करतायत कारण सगळे विशेष अतिथीगण जे आहेत ते इथे उपस्थित आहेत। वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला निकाल दिला त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया होती की अभी हम जोर शोर से काम पे लगेंगे, अभी हम मंदिर बनाएंगे, हे त्यांचं वाक्य होतं। पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की योगी जी अब आगे क्या, तर त्यावर त्यांनी दिलेले उत्तर हे नेहमीच सदैव लक्षात राहील। अगदी आणि स्मरणात राहणारे असे हे क्षण आता येत्या काळामध्ये आपण सगळेजण याची देही याची डोळा अनुभवणार आहोत। त्यामुळे योगी आदित्यनाथ यांचे आभारही एकीकडे हे सगळे निमंत्रित मानतायत कारण या अशा भव्य दिव्य कार्यक्रमाला आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार आणि त्याबरोबरीने अशा कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार घडतोय ते तुमच्याचमुळे याबद्दलही हे आभार मानतायत आणि दुसरीकडे योगी आदित्यनाथ या सगळ्यांचं स्वागत करतायत, निमंत्रितांचं स्वागत करतायत। उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद ज्या वेळेला योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारलेलं होतं, या पदावर ते विराजमान झालेले होते त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की आता आपल्याला अयोध्येवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि अयोध्या मंदिराच्या निर्माणाची ज्या दिवसापासून सुरुवात झाली त्या दिवसापासून शरयू नदीचा तीर असो, हनुमान गडी परिसर असो, रामपथ असो, तर या प्रत्येक ठिकाणचा आढावा बारकाईनं परीक्षण जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं आणि या सर्व घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष होतं। अगदी आणि या सर्व निमंत्रित जे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः योगी आदित्यनाथ आपण बघतोय सगळ्यांचं स्वागत करतायत आणि इतरही सगळेजण त्यांचे आभार मानतायत। राम मंदिराचा हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने जे आहे ते निमंत्रित सध्या उपस्थित आहेत। अगदी अभूतपूर्व असं हे दृश्य जे आहे ते म्हणावं लागेल। राम मंदिर अगदी डोळ्यासमोर आहे। ज्या क्षणाची ज्या दिवसाची प्रत्येक राम भक्त प्रतीक्षा करत होता ते मंदिर आता उभं राहिलेलं आहे। राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा जे आहे ते अवघ्या आता काही तासांवर अगदी 2 तासांवर आलेला आहे आणि आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी बसण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित करण्यात आलेली आहे। मध्ये जर आपण पाहिलं तर साधू संत यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सामान्य नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे आणि व्हीव्हीआयपी यांच्या बसण्याची व्यवस्था ही वेगळी करण्यात आली आहे। अगदी आणि साधू संत महंत यांचे सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे।